ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा ही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने कुर्सी त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जो बोले 2400 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चकुति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मन्य शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा समरण कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्म पुराण जी या ग्रंथाच्या आधारे श्री राम कथेची वाचना चालू आहे। काल कथानक आचार्य भगवंतांनी सांगितलं होतं की इकडं खरदूषण आणि श्री लक्ष्मणाचं युद्ध चालू आहे। तिकडं श्रीराम सीतामायेचे रक्षण करण्यासाठी तिथं उपस्थित आहे। इकडं श्री रावण निश्चित रूपानं त्या युद्धामध्ये खरदूषणची मदत करण्यासाठी तिथं पोहोचालाय। परंतु ज्यावेळी सीतामायेला त्यानं पाहिलं तेव्हा त्याची भावना बिघडली आणि निश्चित रूपानं ती भावना बिघडल्यानंतर तो निश्चित रूपानं त्या सीताला प्राप्त करण्यासाठी सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार आहे। तो युद्ध विसरून गेलाय की खरदूषणला मला मदत करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी विसरून गेलाय। त्याची भावना आता फक्त आहे काही करून मला सीताला मिळवायचं आहे। तो एवढा सीतेवर मोहित झालाय। ज्यावेळी निश्चित रूपानं तो तिथं थांबला होता, इकडे सगळं कथानक चालू आहे। 14,000 विद्याधर राजे आणि सैनिक यांच्याबरोबर लक्ष्मण एकटा युद्ध करलाय। इकडे ही घटना चालू आहे। तिकडं श्रीराम सीतामायांचं रक्षण करण्यासाठी थांबले आहेत आणि श्री रावण काही करून सीतामायेला इथनं हरण करून घेऊन जायचं या गोष्टीमध्ये तो अडिल्ला आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, रावण हा विद्याधर असल्यामुळे त्याच्याकडे बऱ्याच प्रकारच्या विद्या होत्या आणि त्या एक विद्यातील एक विद्या अशी होती, त्या विद्येचं नाव होतं अवलोकनी विद्या। की अवलोकनी विद्याच्या माध्यमातून भूतकाळ हा निश्चित रूपाने दिसत होता की मागच्या भूतकाळामध्ये काय काय घटना घडल्यात हे सगळं दिसत होतं। आणि तो रावण काय करतोय की हे श्रीराम श्री लक्ष्मण सीतामाया यांच्या जीवनात काय काय घडलंय हे सगळं अवलोकनी विद्यानं जाणून घेतोय। जाणून घेतल्यानंतर त्या अवलोकनी विद्याच्या माध्यमातून की निश्चितपणे यांना वनवास झालेला आहे हे सगळ्या गोष्टी तो जाणतोय। पण तो शेवटच्या क्षणाला एक लिंक त्याला अशी सापडते
श्रीराम युद्धाला जात असताना श्रीरामानं म्हणलं होतं की मी जर सिंहनाद केला तर प्रभू रामचंद्रजी तुम्ही तिथं निश्चितपणे त्या युद्धामध्ये माझी मदत करण्यासाठी यायचं. हा क्ल्यू घावल्यानंतर रावण अतिशय आनंदी होते की मला इथनं काही करून श्रीरामांना इथनं बाजूला करायचं आहे, मग मी सीतेला निश्चितपणे इथनं घेऊन जाऊ शकतोय. या भावनेमध्ये तो रावण होता. आज हिंदू पुराणाच्या अपेक्षेनं सांगितलं जाते की सुवर्ण मृग हे कथन येते, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आहे तो निश्चित रूपानं अवलोकनी विद्याच्या द्वारे ह्या सगळ्या घटना घडलेल्या आणि ते तिकडे युद्ध चालू आहे. ते युद्ध म्हणजे निश्चित रूपानं भविष्यातील मोठ्या युद्धाची तयारी म्हणजे हे युद्ध होतं आणि त्या युद्धाच्या माध्यमातून तिकडे युद्ध चालू आहे. इकडं तो निश्चित रूपानं ते जाणून घेतल्यानंतर आता आपल्या विद्येच्या द्वारे तो तिथं जोरजोरात सिंहनाद करायला चालू करतोय. रावण सिंहनाद करायला चालू केल्यानंतर ज्यावेळी तो सिंहनाद ऐकल्यानंतर सिंहनाद ऐकल्या श्रीराम म्हणतात बहुतेक लक्ष्मणावर कोणतं तर संकट आलेलं आहे, लक्ष्मणानं सिंहनाद केलेला आहे, मला निश्चित रूपानं त्या युद्ध क्षेत्रामध्ये युद्ध भूमीमध्ये जावे लागेल. त्यावेळी तो काय करतोय, जटायू पक्षीला सांगतोय की सीताचं रक्षण करायची जबाबदारी मी तुझ्यावर देतोय आणि सीतेला इथे एकटं सोडून जातोय, मला श्री लक्ष्मणाला निश्चित रूपानं मदत करायला त्या युद्ध क्षेत्रामध्ये जाणं आवश्यक आहे. इकडे ही घटना झालेली आहे, तिकडे सगळ्या घटना चालू आहेत. सगळ्या घटनामध्ये निश्चित रूपानं या सगळ्या अवस्था चालू आहेत आणि त्याच वेळी निश्चित रूपानं या सगळ्या अवस्था तिथं पार पडत असताना सिंहनाद ऐकून ज्यावेळी परत आणि जोरजोरात सिंहनाद चालू झाला विद्येच्या द्वारे, त्यावेळी श्रीराम त्या जटायू पक्षाला सांगून सीताचं रक्षण कर म्हणून सांगून ते की नाही त्या युद्धाच्या भूमीच्या दिशेनं ती निघून जातात राम. आता ज्यावेळी सीता एकटी आहे हे कळल्यानंतर जो रावण आहे तो रावण काय करतोय, आपल्या विद्येच्या द्वारे डायरेक्ट सीताला तिथनं उचलून विमानामध्ये बसवते. विमानामध्ये बसल्यानंतर आता सीता निश्चित जोरजोरात ओढायला श्रीराम श्री लक्ष्मण या नावानं ओढायला. त्यावेळी जटायू पक्षी निश्चित रूपानं तिथं आता ते सगळ्या अवस्था बघायला. त्यावेळी जटायू पक्षी तिथं गेल्यानंतर 2-3 वेळा नाही जटायू पक्षानं वेगवेगळ्या ठिकाणी रावणाच्या शरीरावर वार केला चोचूच्या द्वारे आणि त्या चोचीच्या द्वारे वार केल्यानंतर निश्चित रूपानं तो चोचीच्या द्वारे वार केल्यानंतर त्या रावणाला एवढा राग आला, एवढा क्रोध आला, त्या क्रोधाच्या भरामध्ये एक हाताचा पंच जोरात त्या जटायू पक्षीला मारल्यानंतर तो जटायू पक्षी मरणासन्न अवस्थेत खाली पडतोय आणि पडल्यानंतर त्याचा विमानाचा जो प्रवास आहे तो चालू होतोय. तो विमानाचा प्रवास चालू होतोय. इकडे निश्चित रूपानं तो विमानाचा प्रवास झालेला, विमानाचा वेग तुम्हाला माहिती काय असतोय आणि तुमचं विमान लय वेगळं आहे आणि ते विमान वेगळं आहे. विद्याधरांचं आणि देवांचं विमान असते ते निश्चित रूपानं सेकंदाला बरेच किलोमीटर जाते, सेकंदाला सांगवले मी. त्यामुळे निश्चित रूपानं या सगळ्या अवस्था झालेल्या आहेत आणि या अवस्थेतून आता इकडं श्रीराम या युद्धभूमीमध्ये पोहोचतात आणि श्री लक्ष्मणाजवळ गेल्यानंतर धनुष्य घेऊन श्री लक्ष्मण म्हणतात की तुम्ही इकडे कुठं आलाय. त्यावेळी श्रीराम म्हणतात की तू सिंहनाद केलायस म्हणून मी इथं आलेलो आहे. त्यावेळी लक्ष्मण म्हणतात मी एकटाच या युद्धामध्ये या सगळ्या खरदूषणच्या सैन्याला मी एकटाच बास आहे, मी काही सिंहनाद केलेलं नाही. त्यावेळी श्री लक्ष्मण म्हणतात की जावा तिकडे सीतामायाचं काय झाले बघा, जावा लवकर जावा. त्यावेळी श्री लक्ष्मण श्रीरामांना सीतामायाच्या दिशेनं पाठवून देतात. आता रामाला मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली आणि तो म्हणतोय बहुतेक सीताबरोबर काहीतरी घडलेलं आहे. तो लगेच तिथनं तडकापिडके आपला बाण घेतोय आणि सीतामायाच्या दिशेने येतोय. त्यावेळी सीतामायाच्या दिशेने आल्यानंतर सीतामायाला जिथं बसवलं होतं तिथं येतोय. त्यावेळी तो बघतोय तर सीतामाया तिथं नाही. आता घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो पुढे बघतोय तर तिथंच जटायू जो पक्षी होता तो मरणासन्न अवस्थेत रक्ताच्या थारोळीमध्ये तिथं खाली पडला होता. तो पळत पळत श्रीराम त्या जटायू पक्षीजवळ झाल्यानंतर जटायू पक्षीजवळ जातात आणि जटायू पक्षीजवळ गेल्यानंतर त्या जटायू पक्षीजवळ पोचल्यानंतर निश्चित रूपानं त्या जटायू पक्षीला दुसरी कुठलीही बातचीत न करता त्या जटायू पक्षीजवळ जाऊन त्या जटायू पक्षीला राम संबोधन करायला चालू करतात की तुझी आता अंतिम समय आहे. नमोकार मंत्राचं पठण तिथं करतात आणि सांगतात की तुझ्या अंतिम समय आहे, तू कुठलीही भावना मनात घेऊ नको. तुझी अंतरंगामध्ये भावना चांगली होती म्हणून निश्चितपणानं सीताचा तू निश्चितपणानं बचाव करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तुला ही अवस्था प्राप्त झाल्या. तू काही भिण्याच्या वेळेस तुझी गती चांगलीच होणार आहे आणि तू नमोकार मंत्राकडे फक्त लक्ष केंद्रित करावं, इकडे तिकडे लक्ष केंद्रित करू नको. नमोकार मंत्र सांगतात आणि सांगताच नमोकार मंत्रा त्या जटायू पक्षाचा प्राण तिथनं जातोय.
या अवस्थेमध्ये श्रीराम आता अतिशय मनामध्ये व्याकुल झालेला आहे, कारण की आता सीता मैयाच्या बाबतीत जटायू पक्षाला एकट्यालाच माहित होतं काय झालंय, परंतु निश्चित रूपानं आता जटायू पक्षीचं बी प्राण गेलेला आहे. आता काय करायचं, कसं ओळखायचं, तो राम निश्चित रूपानं एवढा मनामधून दुःखित आणि व्याकुळ होतोय आणि तो सगळ्या पर्वतांना, झाडांना, वेलींना सगळ्यांना ओरडून ओरडून माझी सीता कुठं आहे. अवस्था काय निर्माण झाली बघा, काय सिस्टीम झाली की एक गोष्ट निश्चित रूपानं सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरते. आणि ही ज्यावेळी अवस्था प्राप्त झाली, ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर श्रीराम इकडे या अवस्थेमध्ये सगळ्या झाडीतून, वनातून, नदीच्या सरोवराच्या कडेने सगळीकडे निश्चित रूपानं नुसता सीता मैयाला विचारला आहे. या सगळ्या गोष्टी पार पडल्यानंतर इकडं दुसरी घटना एक चालू आहे. दुसऱ्या घटनामध्ये इकडं घटना कशी बनलेली आहे बघा. इकडं निश्चित रूपानं जो लक्ष्मण आहे तो लक्ष्मण अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं युद्ध करत असतोय. आणि ते युद्ध करत असताना ज्यावेळी लक्ष्मण युद्ध करलाय त्या लक्ष्मण युद्ध करत असताना त्याच वेळी एक घटना घडते की हा एकटा 14,000 राजांच्या बरोबर आणि बऱ्याच सैनिकांच्या बरोबर आणि विद्याधरांच्या बरोबर एकटाच युद्ध करलाय. आणि ते युद्ध चालू असताना त्या युद्धामध्ये निश्चित रूपानं ते युद्ध जोर जोरात चालू होतं. आणि ते युद्ध चालू असताना त्या ठिकाणी एक निश्चित रूपानं विराजित नावाचा विद्याधर तिथे येतोय. आणि तो विराजित नावाचा विद्याधर ज्यावेळी बघतोय की इकडं 14,000चं सैन्य, एवढे सगळे विद्याधर, एवढे सगळे राजे आणि साक्षात खरदूषण, हा विद्याधर सुद्धा इथं उपस्थित एका माणसासंग युद्ध करलाय. आणि एक व्यक्ती एवढ्या लोकांच्यावर एकटा युद्ध करलाय म्हणजे हा साधारण व्यक्ती नसणार आहे, निश्चित रूपानं हा महापुरुष असणार आहे. म्हणून तो विराजित राजा तिथे लक्ष्मणाजवळ जातोय आणि म्हणतोय, लक्ष्मणजी मी तुम्हाला निश्चित रूपानं मदत करायला तयार आहे. त्यावेळी तो लक्ष्मणला पाठीमाग सारतोय. लक्ष्मण त्या विराजितला पाठीमाग सारतोय आणि म्हणतोय, बघ तू त्या खरदूषींच्या सेनेबरोबर तू युद्ध कर. तिकडे सेनेबरोबर युद्ध करायला चालल्यानंतर हा लक्ष्मण बाजूला होतोय आणि खरदूषण ज्यावेळी हवेमध्ये विमानामध्ये असतोय हा निश्चितपणे लक्ष्मण हवेमध्ये जातोय आणि त्या खरदूषणाबरोबर युद्ध करून ज्यावेळी युद्धामध्ये जोरदार बाणांचा मारा करतोय आणि खरदूषणचा जो रथ असतो तो मोडून पडतोय आणि खरदूषण खाली येतोय जमिनीवर आल्या आल्या आपला पहिला बाण काढून निश्चित रूपाने त्या बाणाच्या मधून खरदूषणचा तिथं प्राण निश्चित रूपानं हरण होतोय लक्ष्मणाच्या द्वारे. कारण की सत्याचा विजय होणारच होता. सत्याचा विजय हा होणारच होता, हे फिक्स आहे. धर्माचा विजय हा होणारच होता. कारण की 3 काळामध्ये असत्य कितीही प्रयत्न केले, कितीही मोठं सैन्य त्यांच्यावर असेल तर 3 काळामध्ये कधीही नाही असत्य जिंकू शकणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यावेळी खरदूषणचा प्राण गेल्यानंतर ती सगळी सेनेला नाही तो निश्चित रूपानं लक्ष्मण बंदिस्त करतोय. आणि बंदिस्त केल्यानंतर त्या सेनेला सांगतोय, आता तुमचा राजा कोण असेल तर हा विराजित तुमचा राजा आहे आणि त्या विराजितचं राजत्व तुम्ही स्वीकार करावं. ते विद्याधर विराजित आहे, तो तुमचा राजा आहे आणि त्याचा स्वीकार तुम्ही करावा. हा सगळ्या सेनेला ते विराजितच्या विद्याधरच्याकडे स्वाधीन केल्यानंतर तो तिथनं आता पहिला लक्ष्मण सगळं युद्ध आवरल्यानंतर पहिला रामाला हुडकायला आपल्या कुटियाजवळ येतोय. त्या कुटियाजवळ आल्यानंतर कुटियामध्ये बघतोय तर राम बी नाही, सीता मैया बी नाही आणि जटायू पक्षी बी नाही. आता तो भिडलेल्या अवस्थेमध्ये ही काय अवस्था प्राप्त झाली आहे आणि कोणती घटना काय झाली आहे काय माहीत नाही. तो निश्चित रूपानं पुढे थोड्या वेळ चालत गेले नसतो. त्या कुटियाच्या पुढे गेल्यानंतर त्याला लक्षात येते की तिथं जटायू पक्षी हा मेलेल्या अवस्थेमध्ये पडलेला आहे. तो मनात घेतोय निश्चित रूपानं श्रीराम आणि सीता मैयाबरोबर काय तर घटना घडलेली आहे मनात घेतोय आणि तो रामाचा आणि सीता मैयाचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतोय. त्याच वेळी वनामध्ये श्रीरामांचा शोध लागल्यानंतर तो बघतोय की राम अतिशय व्याकुल अवस्थेमध्ये सगळ्या पानामध्ये, डोंगरामध्ये, पर्वतामध्ये, नदीमध्ये, सरोवरामध्ये सगळेला सीता कुठं आहे, सीता कुठं आहे हे विचारत फिरत असतोय व्याकुल होऊन. आता या अवस्थेत फिरत असताना तो श्रीरामांचं सांत्वन करतोय की कोणत्याही कारणाला भिवू नका, आपण निश्चितपणे या गोष्टी पुढे नेऊन या सगळ्या प्रयत्न करून आपण या सगळ्या गोष्टींना बदलण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत पायदळ सैनिकांचा आणि मोठ्या सैनिकांचा येताला आवाज आल्यानंतर राम म्हणतोय, आत्ता एक संकट आपल्यावर आलेलं आहे आणि आत्ता आणि कुठलं सैनिक आले, कुठलं संकट आपल्यावर येणार आहे. त्यावेळी श्री लक्ष्मण म्हणतात की भैया भ्रात, भिण्याची आवश्यकता नाही की मी जे युद्ध करत होतो ते युद्ध जिंकल्यानंतर सगळं सैन्य होतं ते विराजित विद्याधरच्या स्वाधीन केले आणि त्याला मी राजा बनवलेला आहे.
आणि तो विराधित राजाच तुमच्या दर्शनासाठी इथे येत आहे. हे म्हणल्यानंतर श्रीरामांना जरा धीर मिळतोय. आणि तुम्ही काहीही भिवू नका, श्री सीतामय्या जी आहे त्या सीतामय्याचा शोध सुद्धा विराधितच्या माध्यमातून मी घ्यायला करतो, तुम्ही काही भिवू नका. हे म्हटल्यानंतर श्रीरामांना जरा धीर येतोय. आणि विराधित राजा आल्यानंतर तो येऊन निचूरबाने श्रीरामांचे चरण स्पर्श करतोय. आणि स्पर्श केल्यानंतर तो सांगतोय की अशाशी सगळी घटना घडलेली आहे. आणि या सगळ्या घटनेमध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर असं सीता ही आहे ती कुठं गेलेली आहे आम्हाला माहीत नाही, काय झालेलं आहे तिच्यावर हे बी माहीत नाही, काही अवस्था झालेली आहे कुठल्याही अवस्थेला आम्ही निश्चितपणे जाणत नाही. त्यामुळे काय तुम्ही काही भिवू नका, मी माझी सगळी शक्ती प्रणाली लावून निश्चितपणे सीताचा शोध घेण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करेन. असं विराधित विद्याधर तो राजा तिथं रामांना सांगितल्यानंतर आता रामांना धीर येतोय. परंतु विराधित राजा तिथनंच आता श्री रामांना आणि श्री लक्ष्मण म्हणतोय की तुमचं इथं राहणं आता का नाही सोयीस्कर नाही, तुमच्या प्राणांना निश्चितपणे धोका आहे. तुमच्या प्राणांना धोका आहे की निश्चितपणे तुम्ही इथं न राहता ती खरदूषणची जी मायावी नगरी लंक पाताल नगरी आहे त्या पाताल नगरीमध्ये आपण जाऊन राहूया. म्हणजे जमिनीच्या खाली असते त्याला पाताल नगरी म्हणतात. ती सगळी पाताल नगरी जमिनीच्या खाली अशी नगरी वसवलेली असते त्याला पाताल नगरी म्हणतात. त्यावेळी श्री लक्ष्मण आणि श्रीराम म्हणतात काय भिण्याची गरज नाही. त्यावेळी तो विराधित विद्याधर राजा म्हणतोय की हे भगवान, निश्चित रूपानं ज्या खरदूषणाचा वध श्री लक्ष्मणाने केलेला आहे तो खरदूषण म्हणजे साधारण राजा नाही. 3 खंडाचा जो अधिपती रावण आहे त्या रावणाचा निश्चित रूपानं बहिणीचा नवरा आहे, म्हणजे भाऊजी आहे. त्यामुळे तो रावण आणि त्याची विद्याधर सेना आणि स्वतः या खरदूषणची विद्याधर सेना आणि बऱ्याच विद्यापासने विद्यासन सेना तुम्हाला हुडकतील आणि तुमचा खात्मा करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आपण सीतामयेचा शोध लावूसपर्यंत त्या पाताल नगरीमध्ये म्हणजे लंक नगरीमध्ये त्या पाताल नगरीमध्ये आपण जाऊन थांब्या. ती ज्यावेळी तिघंही त्या पाताल नगरीमध्ये जातात त्या विराधित राजाला त्या विद्याधरला सगळी नगरी माहीत असते. तिथं जातात. तिथं गेल्यानंतर खरदूषणला माहीत होते की ज्यांनी माझ्या खरदूषणचा मुलगा जो दुसरा होता की नाही शंभूक एक मरण पावले लक्ष्मणाच्या हातातून, दुसरा जो मुलगा एक होता तो मुलगा निश्चित रूपानं तो त्या पाताल नगरीमध्ये होता, लंक या पाताल नगरीमध्ये होता. तो म्हणतोय ज्यांनी माझ्या पितरांचा आणि माझ्या भावाचा वध केलेला आहे ती इथे येतात. म्हणजे तू युद्धासाठी तयार होते तो येतोय, परंतु सगळे राजे सगळे विद्याधर हे एक नाही विराधित राजाच्या बाजूने असतात आणि श्रीरामांच्या आणि लक्ष्मणाच्या. त्यामुळे विराधित राजा त्या निश्चित रूपानं त्या दुसऱ्या मुलगाचा सुद्धा निश्चित रूपानं वध तिथं करतोय. आणि त्या सगळ्या पाताल लंक नगरीचा तो विराधित विद्याधर राजा हा राजा बनतोय. आणि तिथंच श्री लक्ष्मण आणि श्रीराम अतिशय भावपूर्वक तिथं राहत असतात. दुसरीकडे इकडं घटना अशी चालू आहे की ज्यांनी विमानाच्या द्वारे नाही सीताचं हरण केलं होतं ते विमानाच्या द्वारे जात होते. जात असताना निश्चित रूपाने त्या सीतेला हातामध्ये पकडलं होतं. त्यावेळी ती सीता कायमस्वरूपी आपल्या मुखातून 2च नावांचं नाही गजर करत होती, श्रीराम आणि श्री लक्ष्मण, मला वाचवा वाचवा हे गजर करत होती. त्यावेळी त्या लक्षात येते की निश्चित रूपानं या सीताच्या जीवनामध्ये निश्चित रूपानं पुरुष आहे. म्हणजे तो पडदिशी हात सोडतोय आणि विमानात एका साईडला ती सीता बसते, एका साईडला तो बसतोय. कारण की रावण हा विद्याधर होता. त्याच्या जीवनामध्ये त्याने दिगंबर मुलांच्याकडून एक व्रत घेतलं होतं की कुठलीही स्त्री जोपर्यंत मला वश होणार नाही, जोपर्यंत तिची इच्छा नसणार नाही तोपर्यंत तिच्यावर कुठलाही बळजबरीचा प्रकार मी करणार नाही. हा नियम दिगंबर मुलांच्या रावणाचा होता. म्हणून त्याने त्या सीतामायेचा हात सोडला. आणि ते विमान लंकापुरीमध्ये गेल्यानंतर लंकपुरी वेगळी आहे आणि लंकापुरी वेगळी आहे. लंक ही पाताळ नगरी आहे ती खरदूषणची आहे आणि लंकापुरी आहे ही श्री रावणाची विद्याधरची राजधानी आणि त्यांचा देश. निश्चित रूपानं त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर निश्चित रूपानं तो ज्यावेळी की नाही त्या सीताला त्या नगरीमध्ये घेऊन जातोय आणि नगरीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या लंकापुरीमध्ये तुम्हाला माहिती आहे घेऊन गेल्यानंतर तिथं त्या अरण्यामध्ये सीतेला त्या अरण्यामध्ये निश्चित रूपानं अशोक वृक्षाच्या खाली तो बसायला सांगतोय. आणि त्या अशोक वृक्षामध्ये तिथं बसल्यानंतर निश्चित रूपानं तिची सगळी व्यवस्था तो एवढा नीतिज्ञ होता रावण की तो जाणत होता की निश्चित रूपानं आज कुठल्या राजाला जर आपलं करायचं असेल
तर थोडा वेळ द्यावा लागेल, तो राजा सुद्धा आपला होऊ शकतोय. आज जगामध्ये कुठली वस्तू प्राप्त करायची असेल तर त्या गोष्टीला वय देणं आणि कष्ट करणं आवश्यक आहे, त्यावेळी ती वस्तू आपली होऊ शकते. त्याचप्रमाणे आज जर कुठल्या स्त्रीला जर वश करायचं असेल तर थोडा वेळ दिल्यानंतर ती स्त्री सुद्धा आपल्या वश शकते. हे मनात भावना ठेवून त्या अरण्यामध्ये अशोक वृक्षाच्या खाली त्या सीतेला तिथं राहण्याची तो निचूरपणे व्यवस्था करतोय. परंतु ती आक्रोश करत असलेली, ओरडत असलेली सीता निचूरपणे तिथं राहते. आणि तिथं गेल्यानंतर त्या लंकाधिपती रावणाला 16,000 राणे असतात, मंदोदरी पट्ट राणे. कारण की षटखंडाचा षटखंडाचा नाही 3 खंडाचा अधिपती होता तो. 3 खंड, त्या 3 खंडाचा अधिपती असणारा त्याला 16,000 राण्या होत्या मंदोरी सहित. निश्चित रूपानं आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या अवस्थेमध्ये निश्चित रूपाने या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी की आहेत. त्यावेळी तो बऱ्याच दासींना तिथं पाठवून सीताची सेवा करायला सांगतोय, सीताची सगळी व्यवस्था करायला सांगतोय. त्या दासी ज्यावेळी की नाही तिथं भोजन घेऊन सीताची व्यवस्था करण्यासाठी आणि सच्याची सगळी अवस्था पार पाडण्यासाठी तिथं दासी जातात. त्यावेळी सीता कायोत्सर्गपूर्वक निचूरपणे मनात भाव करते की मी जीवपर्यंत राम आणि लक्ष्मणांना प्राप्त करत नाही तोपर्यंत 4 प्रकारच्या आहारचा त्याग करते. ही भावना मनात मनपूर्वक करते. जोपर्यंत त्यांच्याकडून कोणता निरोप येणार नाही, कोणती त्यांची कुठली माहिती मिळणार नाही, तोपर्यंत मी 4 प्रकारच्या आहारचा त्याग करतो. ही भावना सीता मनामध्ये करते. याला म्हणतात चारित्र, याला म्हणतात पतिव्रता स्त्री आणि याला म्हणतात सीता मैया. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. आणि याला म्हणतात की निश्चित रूपानं एक पत्नी व्रत, त्यालाच तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सदार संतोष व्रत सुद्धा म्हणताय. की निश्चित रूपानं कुठलाही दुसरा पुरुष जर माझ्यावर कुठल्याही प्रकारची निश्चित रूपाने जबरदस्ती आधी करण्याचा प्रयत्न करेल तर त्यातनं वाटण्यासाठी मी माझा प्राण त्यागेन, परंतु माझ्या व्रताला कधीही मी धोका पोचवणार नाही. ही सीताची भावना होती. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आज निश्चित रूपानं प्रत्येक पती पत्नीनं हे व्रत ग्रहण करणं आवश्यक आहे. स्वदार संतोष व्रत किंवा एक पत्नी व्रत किंवा एक पती व्रत हे आम्ही असणं आवश्यक आहे. आज समाजामध्ये जे जे वेगवेगळ्या घटना घडल्या त्याचं मूळ कारण आम्ही जे आमच्या धर्मामध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये आणि आमच्या संस्कारामध्ये जे संस्काराचे आणि जे चारित्र्याचे धडे दिले आहेत त्याचं पालन 100% काटेकोरपणे आम्ही करत नाही, म्हणून समाजाची अवस्था ही बनत चालली आहे. याचं चिंतन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. ज्यावेळी त्या बऱ्याच दासी कितीही प्रयत्न केले तरी निश्चित रूपानं कुठल्याही अन्नाला ग्रहण करणार, कुठल्याही त्यांच्या व्यवस्थेला ग्रहण, त्या अशोक वृक्षाखाली बसून 4 प्रकारचा आहार त्याग करून ती नमोकार मंत्राचा जाप करत होती. माझ्यावर जे आलेलं संकट ते संकट दूर होऊन दे म्हणून. आणि या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर आता निश्चित रूपानं पुढच्या ज्या अवस्था आहेत ते सांगण्यासाठी आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये सांगणार आहेत. कारण की टाइम संपलेला आहे. हे काय काय अवस्थे होते, रावण काय काय प्रयोग करणार आहेत, अतिशय सुंदर आता कथानक पुढनं इथनं पुढे चालणार आहे. की या सगळ्या अवस्था प्राप्त करत असताना काय काय घटना घडणार आहेत, या सगळ्या अवस्थेंना निश्चित रूपानं उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान सांगणार आहेत. आणि आजचा कर्मसिद्धांत आम्हाला काय मिळत असेल तर आचार्य भगवान आजच्या श्री राम कथेच्या माध्यमातून आम्ही कर्मसिद्धांत जाणार आहेत. ज्या गोष्टी ज्या वेळेला ज्या ठिकाणी ज्या टायमाला होणार आहेत त्याच टायमाला होणार आहेत, त्यात काही कोणी बदल करू शकत. ते महापुरुष असून देत, साक्षात देवादिदेव तीर्थंकर असून देत, त्या कुठल्याही गोष्टीला ते बदल करू शकत नाहीत. आमच्या जीवनामध्ये जर कशात बदल करायचा असेल, कुठल्या गोष्टीमध्ये घटनेमध्ये बदल करायचा असेल तर आम्हाला धर्माची साथ घेणं आवश्यक आहे. त्याच वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही बदल करू शकतोय. हा कर्मसिद्धांत आज मिळतोय. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. त्यामुळे आम्हाला आमच्या जीवनाला जर बदलायचं असेल तर भारतीय संस्कृती, जैन संस्कृती आणि संस्कारांना आणि धर्माला आमच्या जीवनामध्ये आम्ही स्थान देणं आवश्यक आहे. आज महापुरुषांची चरित्र आम्ही बघतोय की महापुरुषांचे चरित्र का बघायचे आहेत किंवा का ऐकायचे आहेत किंवा का निश्चितपणे दृष्टिपातामध्ये त्याला घ्यायचं आहे. महापुरुषों के चरित्र से हमें बोध मिलता कि उनके चरित्र देखकर हम उन जैसे बन जाते. चरित्र का ऐकायचे आहेत, चरित्र का बघायचे आहेत किंवा चरित्रांचं निश्चित रूपानं पठण का करायचं आहे, याचं मूळ कारण
की महापुरुषांचं चरित्र यासाठी बघायचं आहे, यासाठी ऐकायचं आहे, यासाठी निश्चितपणे त्या गोष्टी वाचायच्या आहेत. कारण की ते चरित्र बघितल्यानं महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये कसं आचरण केलेलं आहे, त्या आचरणाच्या मार्गावर आम्ही जर गेलो तर ते महापुरुषांचं चरित्र ऐकणं आणि महापुरुषांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर बघणं हे सार्थक आहे, नाहीतर जसं आहे तसं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यातून हा बोध घ्यावा की आमच्या जीवनामध्ये या महापुरुषांच्या जीवनातून आम्हाला काहीतरी चारित्र्याचा चांगला बोध मिळावा, एवढी भावना निश्चितपणे या माध्यमातून मी करतो. आणि आजच्या वाणीला मी विराम देतो. जय बोल आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में न को, मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साचा दूजा न को, मेरे राम मेरे श्याम.